हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये। तर आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत चिकन अळणी भात। तर हा जो भात आहे तो खरंच उगाचच भाव खाऊन जाणार आहे। हा भात म्हणजे काय विशेष आहे, ह्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात असा काय भाग नाही आहे। तर अतिशय कमी साहित्यात होणारा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा असा हा अळणी भात आपण आज तयार करणार आहोत। या भाताची अजून एक विशेषता म्हणजे हा जो अळणी भात आहे तो हॉटेल जगदंबचा अळणी भात हा खूप फेमस आहे। तर असाच रेस्टॉरंट स्टाईल अळणी भात कसा बनवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा चिकन अळणी भात बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आधी पाहून घेऊयात। तर चिकन अळणी भात बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। मी सुरुवातीला अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, त्यानंतर एक अर्धा वाटी होईल इतकं तेल, आपल्याला तांदूळ लागणार आहेत। तांदूळ जे आहे ते मी इथं इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। इंद्रायणी तांदूळ का घेतलेला आहे तर आपल्याला जो भात बनवायचा आहे तो थोडासा चिकटसर असणार आहे। आपला इंद्रायणी तांदळाचा भात जो आहे तो काय होईल, थोडासा चिकट होईल, म्हणून मी घेताना इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला 2 कांदे लागणार आहेत बारीक चिरलेले, हळद, हिंग, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि तमालपत्री। इथं माझ्याकडून एक ॲटम जो आहे तो स्किप झालेला आहे। आपल्याला 1 टेबलस्पून होईल एवढं साजूक तूप लागणार आहे। तर हे होतं आपलं चिकन अळणी भात बनवण्यासाठीचं साहित्य। आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात। चिकन अळणी भात बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला चिकनचा स्टॉक लागणार आहे। तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, एका पातेल्यामध्ये 3 टेबलस्पून होईल इतकं तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, एक चिरलेला कांदा घालणार आहे। कांदा जो आहे तो मी काय केला होता, बारीक चिरून घेतला होता। तर तेल चांगलं गरम झाल्यावर मला तो कांदा जो आहे तो तेलामध्ये ॲड करायचा आहे। कांदा जो आहे तो आपल्याला मीडियम फ्लेमवर गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपला गुलाबीसर परतून झाला की आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, 1 टेबलस्पून होईल एवढी आलं लसूण पेस्ट घालणार आहे आणि ती पण तेलामध्ये काय करणार आहे, चांगली परतून घेणार आहे। आलं लसूण पेस्ट जी आहे ती आपली परतून झालेली आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून होईल एवढा हिंग घातलेला आहे। हिंगसुद्धा आपल्याला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा चांगला स्वाद येईल। त्यानंतर मी परत काय करणार आहे, एक अर्धा टीस्पून होईल एवढी हळद घालणार आहे आणि हळदसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। हिंग आणि हळद तेलामध्ये आपली चांगली मिक्स करून झालेली आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता काय करणार आहे, चिकन घालणार आहे। चिकन जे आहे ते मी 2 वेळा चांगलं वॉश करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण काय करतो आहे, त्याच्यामध्ये चिकन ॲड करतो आहे। चिकन ॲड करायचं आहे आणि हे जे चिकन आहे ते आपल्याला काय करायचं आहे, मीडियम फ्लेमवर एक 8 ते 10 मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे। ही जी प्रोसेस आहे, ही जी स्टेप आहे ती आपल्याला स्किप करायची नाही आहे। चिकन जे आहे ते आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि 8 ते 10 मिनटं चांगलं परतत राहायचं आहे। त्यामुळे काय होणार आहे, आपल्या चिकन स्टॉकला जी आहे ती एक चांगली टेस्ट येणार आहे। एक 8 ते 10 मिनटं चिकन तेलावर चांगलं परतून झालेलं आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, गरम पाणी ॲड करणार आहे। मी चिकन परतायला घेण्यापूर्वीच काय केलं होतं, गरम पाणी आहे ते करायला ठेवलं होतं। आता गरम पाणी घातल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये एक चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे। मीठ ॲड करताना आपल्याला चिकन स्टॉक भरपूर लागणार आहे, त्या प्रमाणात आपल्याला मीठ जे आहे ते ॲड करून घ्यायचं आहे। आता आपल्याला मीडियम फ्लेमवर चिकन जे आहे ते चांगलं शिजू द्यायचं आहे। तर मी त्याच्यावर काय करणार आहे, एक प्लेट ठेवणार आहे आणि प्लेटवर आपल्याला वरतीसुद्धा काय करायचं आहे, पाणी ठेवायचं आहे, जेणेकरून त्या वाफेवर काय होईल, ते चिकन जे आहे ते व्यवस्थित शिजलं जाईल। हे चिकन शिजवून घेण्यासाठी आपल्याला नाही म्हटलं तर किती लागणार आहे, मीडियम फ्लेमवर एक 12 ते 15 मिनटं लागू शकतात। चिकनला आता चांगली उकळी आलेली आहे। तर आपण मध्ये मध्ये काय करायचं आहे, चिकन जे आहे ते शिजलं आहे का चेक करून घ्यायचं आहे। तर आता काय झालेलं आहे, चिकन जे आहे ते माझं शिजलं होतं। तर मी काय करणार आहे, त्याचा चिकन स्टॉक जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, काढून घ्यायचा आहे। आपण तांदूळ घेताना 1 वाटी घेतला होता, तर त्याच वाटीनं मी काय केलेलं आहे, जवळजवळ 4 ते 4.5 वाटी होईल इतका चिकन स्टॉक आहे तो मी बाजूला काढून घेतलेला आहे। आता आपण भात बनवायला सुरुवात करतोय। तर मी काय केलेलं आहे, 1 वाटी इंद्रायणी तांदूळ आहे तो मी चांगला पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहे। तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला चांगला निथळून घ्यायचा आहे।
त्यानंतर मी काय केलेलं आहे बघा, चिकनचे पीसेस घेतलेले आहेत. चिकनचे जे मऊ असलेले असतील ते पीस घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला काय करायचं आहे, हाताने थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत. तर आपण काय केलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण चिकनचे मोठे पीस घालायचे नाही आहेत, तर चिकन जे आहे ते आपल्याला बारीक करून घालायचं आहे. आता मी कुकर जो आहे तो चांगला गरम करून घेतलेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 टेबलस्पून होईल एवढं तेल ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1 टीस्पून होईल एवढं तूप ॲड करून घ्यायचं आहे. तेल आणि तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय घालायचं आहे, 3 ते 4 तमालपत्र यूज करायचं आहे. जास्त आपल्याला बाकीचे कुठलेही खडे मसाले वगैरे वापरायचे नाही आहे. तर आपलं तेल चांगलं गरम झालं होतं, तमालपत्र ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तो आपल्याला काय करायचा आहे, तेलावर व्यवस्थित चांगला परतून घ्यायचा आहे. तेलावर चांगला आपल्याला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झाला की आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, अर्धा टेबलस्पून होईल इतकी आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे आणि ती पण आपल्याला काय करायची आहे, तेलावर व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्टचा आपल्याला छान वास येतो आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे, धुवून घेतलेला तांदूळ जो आहे तो आपण ॲड करणार आहे. तांदूळ जो आहे तो आपल्याला खूप वेळासाठी भाजायचा नाही आहे. अगदी 2 मिनटासाठी तेलावर आपण तो काय करतो आहे, चांगला परतून घेतो आहे. तांदूळ आपला तेलावर परतून झालेला आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, बारीक केलेले चिकनचे जे पीस आहेत ते आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. चिकनचे पीसेस तांदळामध्ये चांगले मिक्स करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, चिकनचा स्टॉक घालायचा आहे. दुसरं पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे. तर मी 1 वाटी तांदूळ घेतले होते, तर त्यासाठी मी काय करणार आहे, जवळजवळ 4 वाटी होईल इतका आपल्याला काय करायचं आहे, चिकनचा स्टॉक आहे तो ॲड करायचा आहे. हा भात जो आहे तो काय असणार आहे, थोडासा मऊसर असणार आहे. त्यामुळे आपण पाणी घालताना काय करतो आहे, थोडंसं जास्त पाणी वापरतो आहे. चिकन स्टॉक ॲड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मीठ घालायचं आहे. तर आपण चिकन स्टॉक जो आहे तो तयार करताना पण आपण मीठ घातलं होतं, त्यामुळं अगदी कमी त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी काय करायची, कोथिंबीर जी आहे ती ॲड करायची आणि व्यवस्थित चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चिकनचा स्टॉक घालताना आपण इथं काय करायचं आहे, गरम स्टॉकच घालायचा आहे, गार स्टॉक वापरायचा नाही आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे, कुकरला झाकण लावणार आहे आणि त्याच्या आपल्याला काय करायचे आहे, एक 4 शिट्ट्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत. कुकरला 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गॅस जो आहे तो ऑफ करायचा आहे आणि आपण कुकर चांगला काय करून घेणार आहे, गार करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे, भात जो आहे तो आपला मऊ लुसलुशीत झालेला आहे की अजूनही तो काय आहे, फडफडीत आहे. तर मी काय करणार आहे, चमच्यानं हलवून जो आहे तो चेक केलेला आहे. तर माझा भात जो आहे तो अजूनही काय होता, थोडासा मोकळा होता. तर त्यासाठी मी काय केलं होतं, एक अर्धा वाटी होईल एवढं चिकनचं सूप जे आहे ते ऑलरेडी मी बाजूला काढून ठेवलं होतं. तर ते आपण आता त्याच्यामध्ये काय करणार आहे, मिक्स करून घेणार आहे. आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता त्या भातामध्ये काय करणार आहे, एक अर्धा वाटी होईल एवढं चिकनचं सूप जे आहे ते ॲड करून घेणार आहे. चिकन सूप ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ते संपूर्ण भातात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. भात आपला ऑलरेडी गरमच होता, आपण परत एकदा गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यानंतर त्याला काय करायचे, पुन्हा एकदा आपल्याला चांगली वाफ आणायची आहे, जेणेकरून भातामध्ये काय होईल, चिकन सूप जे आहे ते व्यवस्थित मिक्स होईल आणि त्यानंतर आपला जो आहे तो चिकन अळणी भात जो आहे तो तयार होणार आहे. तर अशा प्रकारे आपला चिकन अळणी भात जो आहे तो तयार झालेला आहे. हा भात जो आहे तो आपल्याला गरम गरमच सर्व करायचा आहे. तर एका प्लेटमध्ये मी तो काढून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वरून त्याच्यावर कोथिंबीर जी आहे ती ॲड करायची आहे. तर ही होती आपली आजची चिकन अळणी भाताची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.